रात्रीची न झालेली झोप आणि सकाळी उठून टिफिन करणं आणि शाळेत पाठवणं, तेही टायमावर. खरं तर हे एक वेगळाच टास्क असतो नाही, पण ठरवल्यानंतर सगळंच काही वेळेवर होतं बरं का. कारण की माझा हा पर्सनल अनुभव आहे. सकाळी थोडंसं उशीर झाला उठायला, म्हणजे 6ला उठले, अर्धा तास उशीर झालेला. गरम पाणी ठेवलं प्यायला, वैशूला आंघोळीला पाणी ठेवलं, तिचं दूध गरम केलं, तिने ब्रश केलं आणि त्यानंतर तिने दूधसुद्धा पिलं. काल एक कमेंट आली होती की हिच्या घरात कामवाली बाई नाही आहे का, तर खरं तर काहीच गरज नाही आहे. मी असताना मी जॉब सोडलाच आहे यासाठी. वैशूला टिफिनला द्यायचं काय हे मला रोज एक नवीन टास्क असतो. तर आज मी ठरवलं की तिला आज आपण ब्रेडचा उपमा करून देऊया, म्हणजे ब्रेडचे पोहे म्हणू शकतो. तर ही रेसिपी ना पहिल्यांदा मी सचिनच्या हातची खाल्ली होती, मला फार आवडलेली. खूपच खमंग लागते. असं पण ताप होता तिला, तर जरा तोंडाला चव येईल म्हणून तिला आज हे दिलं. ते करेपर्यंत शुभा माझा उठला, त्याचे डोळे एकदम लाल झालेले. त्याची इच्छा होती की मी त्याच्यासोबत झोपावं, पण हे काही शक्य नव्हतं कारण वैशूला उशीर होत होता. तर अशी ही सकाळची धावपळ आपल्या प्रत्येकांची असते नाही.